हाय हॅलो नमस्कार। तर तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर काल आम्ही डीमार्टला गेलेलो आणि तिथून आम्ही खरेदी केलेली। तर काय काय खरेदी केलेली आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तसं आम्ही 15 दिवसापूर्वीही गेलेलो डीमार्टला। तर त्यावेळेस बऱ्यापैकी सामान आणलेलं होतं आणि काल चला म्हटलं सहज ख्रिसमसची सुट्टी आहे तर दिवसभर घरात राहून बोर होण्यापेक्षा चला म्हटलं आपण थोडंसं फिरून येऊ। तर थोडंसं फिरून येणं हे 4000 मध्ये पडलेलं आहे। तर चला आपण काय काय आणलेलं आहे ते पाहूया। तर हे पहा, हे मी आणलेलं आहे भीमसेनी कापूर। आता हे म्हणतात भीमसेनी पण मला नाही वाटत की हे भीमसेनी आहे। तर मी हे 2 पॅक आणलेले आहेत जे की एकावर एक फ्री असे होते। तर ह्याची एकाची किंमत आहे 145 रुपये। तर असे मला हे 2 भेटलेले आहेत। तर हे आम्ही घेऊन आलेलो आहोत। नंतर हे आहे चंदन पावडर, हेही तसंच होतं, एकावर एक फ्री होतं। हे आहे 25 रुपयाचं। तर हेही तसंच मला भेटलेलं आहे, एकावर एक फ्री। तर चला म्हटलं असं हे मला आता रोजचे जे पूजेचे जे फुलं असतात ना निर्माल्य, त्याच्यापासून ना मला धूप बनवायचं आहे। तर धूप मध्ये टाकण्यासाठी हे मला लागणारच आहे आणि असंही आपल्याला उंबरठा पूजन वगैरे करण्यासाठी लागतंच। त्यामुळे मग मी हे पण 2 घेऊन आलेली आहे। नंतर हे आहेत अंजीर, हे काही एकावर एक फ्री नव्हतं, हे ऑन MRPच होतं, म्हणजे डीमार्टच्या प्राइस नुसार। तर हे पण आम्ही घेऊन आलेलो। तर लाडू बनवायचे आहेत तर मग चला म्हटलं 2 घेऊन जाऊ। आणि असंही कसं खाण्यात येत नाही तेवढे जास्त ड्रायफ्रुट्स लाडूच्या निमित्ताने तरी। नंतर हे गुळ घेऊन आलेलो, हे नैसर्गिक गुळ आहे। ह्यांनी पावडर घेतलेली पण पावडर मध्ये कसं ना जो जी स्निग्धता असते ना ती नसते, जो ओलावा असतो नसतो गुळ मध्ये पावडरच्या। तर हे आम्ही घेऊन आलेलो। तर हे 450 ग्रॅमची एक भेली अशी आहे। तर असे नको म्हणत होते मी, कारण की मला लाडू ना खजूर मध्येच बनवायचे आहेत, गुळामध्ये नाही। पण हे बोलले नाही म्हणे घेऊन चल। नंतर हे आणले आहे ह्याच्यासाठी, आपल्या देवासाठी ना ऑइल आणलेलं आहे, दीप ज्योती म्हणून पूजा ऑइल। तर हे पण छान आहे आणि हे बरेच दिवस जातं, जवळपास 1 महिना 1.25 महिना जातं हे, आपण रोज जरी सकाळ संध्याकाळ दिवा लावला तरी। त्यामुळे ते घेऊन आलेलो। नंतर हे बदाम आणलेले आहेत। तर काल मुलांनी हे थोडंसं फोडलं होतं, तर मग हे 1 किलो बदाम आणलेले आहेत। तर हे पण छान आहेत बदाम आणि हे कसं डीमार्टचं असल्यामुळे अजून आपल्याला परवडतं। नंतर हे आहे काजू, हे काजू पण अर्धा किलो घेऊन आलेलो आम्ही। नंतर ही तीळ आहे, ही पांढरी तीळ आहे। तर ही घेऊन आलेलो, मला काळी तीळ पण घ्यायची होती पण तिथे काही भेटली नव्हती। मी इथे एका दुकानावरती विचारलेली तर ती 400 रुपये किलो सांगितलेली त्यांनी। तर मग मी ह्यांना सांगितलेलं आहे ती घेऊन या थोडीशी म्हणून, म्हणजे कसं थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला कॅल्शियमची गरज असते ना, तर आपल्याला ती पूर्तता तिळाकडूनही होत असते, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। त्यामुळे थंडीत तर आवर्जून तीळ खावं। म्हणूनच तर ना मग संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला का म्हणतात, त्यामागे हेच उद्देश असतं की ऊन कमी पडतं आणि शरीराला काही व्हिटॅमिन्स भेटत नाही, मग त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता होत असते ऊन कमी येत असल्यामुळे। आणि मग व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे हाडांसाठी सुरूपणा आला, मग त्यासाठीच आपल्या म्हणजे जे पूर्वज आहेत ना त्यांनी बरोबर हे केलेलं आहे, म्हणजे कोणत्या ऋतूत काय करायला पाहिजे, तर ते सणांच्या द्वारे आपण ते रिच्युअल फॉलो करत असतो। तर त्यासाठीच तीळ हे आवश्यक आहे। तर हे किती आहे, 500 ग्रॅम आहे आय थिंक, मला वाटतं। हा, जिरा आहे 500 ग्रॅम। त्या दिवशी मी आणलेलं पण ते थोडंसंच होतं, कसं डीमार्ट मध्ये हे होलसेल मध्ये भेटतं आणि हे छान राहतं भरपूर क्वांटिटीमध्ये। हे कसं रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण एकदाच घेऊन आलो की आपल्यालाही परवडतं। नंतर हे किशमिश आहेत, हे काळेवाले मनुके आहेत। तर जे पिवळे असतात ना ते आहेत पण हे नव्हते, मग हे घेऊन आलेली मी। मग ह्या सगळ्या आहेत बिया, हे पहा, ही आहे पंपकिन, ही आहे सनफ्लॉवर आणि ही आहे वॉटरमेलन। तर चला म्हटलं लाडू मध्ये हे टाकूयात, अशाही तेल बियांची गरज असते आपल्या शरीरात स्निग्धता देण्यासाठी। नंतर हे आहे महानारायण तेल आणि हे आहे रोगणे बदाम तेल, हे मी चेहऱ्यासाठी घेऊन आलेली आहे। आणि हे थंडीमुळे जॉईंट पेन होत आहे ना, तर त्याच्यामुळे, म्हणजे मला नाही होते, हे मी आईसाठी घेऊन आलेली आहे। पण काय माहित आता मला केव्हा जाणं होतं ते, तर जेव्हा जाईल तेव्हा मी आईसाठी घेऊन जाईल। तर मग मी त्यावेळेस कसं ऐन वेळेस लक्षात राहत नाही, म्हणून मग काल तिथे दिसलं तर मी घेऊन टाकलं लगेचच। मग ही आहे पेंड खजूर, कारण की मी लाडू मध्ये गुळ नाही वापरणार, खजूरच वापरणार आहे। त्यामुळे मग खजूरचा 1 पॅक ऑलरेडी आहे, अजून 1 पॅक मी घेऊन आलेली आहे। मग हे आहे ओवा। आता तुम्ही म्हणता की एवढा ओवा कशासाठी, तर लागतं
एकदाच आणून ठेवलं की काही खराब होत नाही, काही नाही, बरेच दिवस जातं. आणि ह्या छोट्या छोट्या वस्तू अशा असतात ना ज्या की आपण नंतर विसरून जातो आणि ऐन वेळेस मग आपली परेशानी होत असते. तर ही आहे खसखस. खसखस तर खूप महाग आहे, ही 150 रुपयाची आहे. तसं तर ना ह्यांनी मोठा पॅक काढला होता, पण नको म्हटलं, कारण की लाडू पुरताच वापर होतो आणि नंतर काय आपण खसखसची आमटी वगैरे काही बनवत नाही. पण ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे ना, तर दूध येण्यासाठी म्हणून खसखसची आमटी बनवतात आणि ही खूप उपयोगी आहे. मी माझ्या दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस ना मी करून खायचे. तर जर तुम्हाला खसखसची आमटी कशी बनवायची ही जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला सांगेल की खसखसची आमटी कशी बनवायची आणि त्यासाठी बाळंतिणीला किती फायदा होत असतो तो. आणि हे आपल्या कॅल्शियमसाठी पण चांगलं आहे आणि बाळाला दूध पण येतं छान आणि बाळाचं पोटही भरतं. नंतर हे आहे अक्रोड. अक्रोड पण हे मुलांनी काल खाल्लेलं आहे, तर मग हे अक्रोड पण मी घेऊन आलेले आहे. हे डिंक पण मी आणलेलं आहे लाडू मध्ये टाकण्यासाठी. हे पण काय माहित, आता ते म्हणतात ना पूर्वी म्हणायचे की बाबळीच्या झाडाचा जो डिंक असतो ना तो चांगला असतो म्हणून, पण आता हे माहित नाही कसं आहे ते. जे आहे ते चला, आता पूर्वीचं काही राहिलेलं नाहीये. नंतर हे मी 2 पॅक आणलेले आहेत ह्याचे पाणीपुरीचे, कारण की बाहेरची पाणीपुरी खाल्लं ना तर मुलांना लगेच मुलं आजारी पडतात. आणि बऱ्यापैकी मी जो सामान आणलेला आहे ना ते बऱ्यापैकी आहे ऑलरेडी, कारण की मी ना एक्स्ट्राच घेऊन येत असते, कारण की आपण प्रत्येक वेळेस काही छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण काही जात नाही तर ह्याच्यामध्ये डीमार्ट मध्ये जाणं होत नाही. ड्युटी असते ह्यांना, परीची शाळा असते, त्यामुळे मग एकदाच मी घेऊन येत असते. म्हणजे कसं ऐन वेळेस परेशानी नको. तर सध्या मटरचं सीझन असल्यामुळे हे जे सुहानाचं मटर पनीर मसाला आहे ना, तर ह्याच्यावर एकावर एक फ्री असं होतं, तर मी तीही संधी साधलेली आहे. आता काय पनीर घरीच बनवायचं आहे. बाजारातून मटर आणले का झालं मटर पनीर, बाहेर जाण्याची काही गरजच नाही. त्यामुळे मग मी हे घेऊन आलेले आहे आणि हे खूप छान आहे. हे तर इतकं बेस्ट आहे ना, खूपच छान, काहीही झंझट नाही, एकदम मस्त आहे. तर मी ऑलमोस्ट तो व्हिडिओ टाकलेला असेल, कारण की आजच मी व्हिडिओ एडिट केलेला आहे. घरगुतीच मी पनीर बनवलेला आहे आणि त्याची भाजी पण बनवलेली आहे मटर पनीरची. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. नंतर पाणीपुरीसाठी भेळसाठी ही खट्टी मिठी चटणी आहे इमलीची, तशी मी घरी पण बनवलेली आहे. पण ते कसं ना बाहेरची चवती तर बाहेरचीच राहते, त्यामुळे मग चला म्हटलं त्यात ती थोडीशी मिक्स करून जर वापरली तर अजून टेस्ट येते. नंतर हे आहे दूध मसाला. दूध मसाला आहे आणि थंडी असल्यामुळे असे मी ड्रायफ्रुट्स वगैरे टाकतच असते, विलायची वगैरे, पण हे पण टाकलं की कसा फ्लेवर अजून छान येतो. तर मग मी हे घेऊन आलेले. मी 5च म्हणत होते, तर हे म्हणे चल 10 घे म्हणे, आहे थंडी तोपर्यंत, अजून 1-1.5 महिना तरी थंडी राहीलच, जानेवारी एंडिंग पर्यंत, मग तोपर्यंत संपून जातात. आणि हे काही एवढं मोठं नाही. आणि कधी कधी आपण हे बोर्नविटाच्या ऐवजी आपण मुलांना दुधातही देऊ शकतो, त्यामुळे मग मी ते 10 आणलेले आहेत. मग परीचं खूप चाललं होतं पाणी बॉटल आणि नव्हती, पण सामान शिफ्ट केलं त्यावेळेस अशी एक होती माझ्याकडे, पण ते कुठे गायब झाली ते समजलंच नाही. चला म्हटलं एक पाण्याची बॉटल घ्यावी, तर मग ही घेतलेली आहे. तर ही होती 30 रुपयाची, तर मला 21 रुपयामध्ये पडलेली आहे. नंतर हे आणलेलं आहे रोज वॉटर. हे धूप बनवायचं आहे त्यासाठी पण, आणि जे आपण उमरठाले पण करतो ना त्याच्यामध्ये हे लागतं, त्यामुळे मी 1 लिटर नाही 600 ml आहे. नंतर हे आहे व्हाईटनर रिनाला पांढऱ्या कपड्यासाठी, हे पण उपयोगी आहे, मग मी हे पण घेऊन आलेली आहे. नंतर मागच्या वेळेस यशने चुकून ट्रॉलीमध्ये हे हँडवॉश टाकलेलं होतं, जेणे की हे 15 रुपयाला पडतं आणि हे छान आहे, ह्याचा स्मेल पण छान आहे, म्हणून मग ह्या वेळेस ह्यांनी आवर्जून आणलेला आहे. त्यांच्याकडे प्रक्रिया येईल तोपर्यंत ही साखर जाईल. किती आहे? 2 किलो आहे. तर साखरेचा जास्त उपयोग होत नाही, कारण की चहा रोज घेत नाहीत आणि काही शिरा वगैरे पण एवढं बनवण्यात येत नाही, त्यामुळे काही एवढी साखर लागत नाही. आणि ह्या वेळेस अजून गुळ पण आणलेला आहे. नंतर हे आणलेलं आहे शाबू, कारण की उपवास ह्यांना असतो शनिवार, पण आम्ही सगळेच उपवास करतो का, तर शाबू खायचा असतं म्हणून. मुलांना तर प्रचंड आवडतो शाबू. नंतर ही आणली आहे हरभऱ्याची डाळ, ही आहे 1.5 किलो. खूप होती डाळ, म्हणजे गावाकडून आणलेली, आईने दिलेली, पण कसं वातावरण खूप खराब होते इकडचं, दमट वातावरण असल्यामुळे ना सगळी डाळ अशी बुरशी आल्यासारखी झाली आणि काही प्रमाणात खराब पण झाली. आणि कसं एमर्जन्सी लागते घरात, काही जर बनवायचं असेल तर एमर्जन्सी. त्या दिवशी मला पालकची घरटी भाजी बनवायची होती आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ आपण थोडीशी टाकतो ना, तर मग तेवढी ही डाळ नव्हती आणि मग तेवढ्यासाठीच ना कोठ्या दुकानावरती जायचं, म्हणून मग चला म्हटलं एमर्जन्सीला आडीनडीला थोडीशी असावी म्हणून मी ही आणलेली आहे. तर पाहू आता जेव्हा मी नेक्स्ट टाइम जाईल गावाकडे तेव्हा मी आईकडून घेऊन येईल, पण तोपर्यंत म्हणून मी आणलेली आहे.
आता सध्या काय आता संक्रांतीलाच काय सण असणार तोपर्यंत तर काय वापर होणार नाही. तर मी ही डाळ पण घेऊन आलेली आहे. बाकीचे सगळे धान्य घरचेच असतात मम्मीकडून, त्यामुळे गरज नाही पडत. तर चला 2-3 टोपी आहे, तरी पण परीला ही टोपी फार आवडली. तर ही अशी टोपी परीने घेतलेली आहे. तर तिला आवडली. ती म्हणे की मा मला ना हे नको घेऊ म्हणे, टी शर्ट नको घेऊ, कारण की खूप टी शर्ट आहेत माझ्याकडे, तर तू ना मला ही टोपी घे म्हणे. मग मी तिनं ही टोपी घेतलेली आहे तिच्यासाठी, आणि मी माझ्यासाठी हा टी शर्ट घेतलेला आहे. म्हणजे हा कलर असा नव्हता माझ्याकडे, हा पण मी डीमार्ट मधून. नंतर हा एक नॅपकिन आणलेला आहे, जे की लागतच मला कमी आणि परीला जास्त लागतात नॅपकिन. आणि नंतर हा एक टॉवेल, जो की यशचा टॉवेल खराब झालेला आहे, त्यामुळे ही एक टॉवेल घेऊन आम्ही आलेलो आहे. तर हा एवढा सगळा किराणा आम्ही काल आणलेला आहे. सहज ख्रिसमसची सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून डीमार्टला गेलेलो नव्हतं. उगीच नाही म्हणता येणार, उपयोगाच्याच वस्तू आहेत. तर 3780 रुपयाचं हे बिल झालेलं आहे. परत जाणं येणं वेगळं, खाणं वेगळं, हे अजून वेगळं आहे. परत अजून यशचे 2 टी शर्ट आहे. थांबा मी ते पण आणते, 1 मिनिट. तर हे 2 टी शर्ट आणलेले, यशला काही दम निघत नाही. त्याच्यासाठी काही सामान आणलं ना तर तो लगेचच घेतो आणि त्याच्या कपाटामध्ये ठेवून येतो. तर हे पहा, हा एक टी शर्ट आहे. तर त्याला ना सध्या आता सायकलचं गाडीचं वेळ लागत आहे. मुलांना कसं ना बरोबर त्यांच्या वयानुसार ना ते हे होतात. तर आणि पुरतात, हे छान आहे आणि टिकतातही, असं नाही की टिकत नाही म्हणून. तर चला, एवढी अशी शॉपिंग झालेली आहे. तर तुम्हाला शॉपिंग कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण सहज डीमार्ट मध्ये फिरण्यासाठी म्हणून जातं आणि एवढा मोठा सामान असं घेऊन येतं, जे की तो 3000च्या पुढेच बिल येतं. कारण की कोणीही ना एक वस्तू घेण्यासाठी जरी तिथे गेलं ना, तरी ती 100 रुपयाच्या आतली जरी वस्तू असली ना तरी तिथे 3-4 हजाराचं बिल ते करूनच येतात. कारण की त्याशिवाय ती ट्रॉली रिकामी काय बाहेर येत नाही. आणि भरपूर असा अनावश्यक नाही म्हणता येणार, ते आपण यूज करतोच, पण एवढंही काही ते नेसेसरी नसतात वस्तू. पण शेवटी कसं ना, गेलं की हा ती मोह आवरत नाही आणि आपण खरेदी करतच असतो. त्यामुळे मग तरी बरेच प्रोडक्ट्स मी मागच्या वेळेसच घेऊन आलेले आहे, जे की म्हणजे चीज वगैरे असतील किंवा स्लाइस असतील. नंतर बरेच काही अशा गोष्टी आहेत जे की नूडल्स, हे चायनीज जे आयटम असतात ते बनवण्यासाठी लागतात ना, त्यासाठी मी जे घेऊन आलेले आहे ते बरंच काही आहे. त्यामुळे तीही खरेदी ह्या वेळेस स्किप झालेली आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माझी शॉपिंग कशी वाटली, आणि ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, आणि भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.